नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मधुबाला ब्लाऊज कसा शिवायचा ते बघणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये याचं कटिंग मी दाखवलेलं आहे, ते बघून तुम्ही कटिंग करू शकता. हा ब्लाऊजचा साईड पार्ट आहे. दोन्ही भाग अस्तरवर ठेवून असे समोरासमोर ठेवायचे, जेणेकरून ते एकाच बाजूचे शिवले जाणार नाही. मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आणि व्हिडिओत दाखवते त्याच भागावर पाव इंच शिलाई द्यायची आणि मग बाजू पलटून घ्यायची. शिवून घेऊया. शिलाई दिल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून त्यावर बारीक कट द्यायचे. कट दिल्याने बाजू व्यवस्थित उलटली जाते. इथे मी आतील मार्जिनला धरून अस्तरवर दाब शिलाई देते, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येते. आता यावरून एक दाब शिलाई द्यायची. आता संपूर्ण कडेने अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. अशाच प्रकारे दुसरा साईड पार्ट मी शिवून घेते. हे बघा, शिवून घेतला. त्यानंतर कटोरी मेन फॅब्रिकला जोडून घेऊया. हे पण भाग उलटे जोडले जाऊ नये म्हणून मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून असे समोरासमोर ठेवायचे. मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आहे आणि मग कटोरीच्या ह्या गळ्याकडील भागावर शिलाई द्यायची. खुणा केलेली आहे त्या भागावरच शिलाई द्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून त्यावर बारीक कट द्यायचे. आतील मार्जिनला धरून अस्तरवर दाब शिलाई द्यायची आणि मग कटोरी पलटून वरून पण दाब शिलाई द्यायची. कपडा सरकू नये म्हणून पिन लावून घेते. आता कडेने शिवून घेऊया. एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा. आता टक शिवून घेऊया. कटोरी मधोमध फोल्ड करून 1.25 इंच टक स्टिच करायचा आहे. कडेने पण कटोरी तेवढीच वाढवलेली आहे. हे सर्व कटिंगचा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. शिवून घेऊया. टक्सवर अजून एक शिलाई द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे कटोरी शिवून घेतली. त्याचप्रमाणे मी दुसरी कटोरी पण शिवून घेतली. कटोरीच्या कडेने साईड पार्ट ठेवून दाखवते. छान असा ब्लाऊज आपला तयार होईल. जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरची साडी असेल तर त्यावर मधुबाला ब्लाऊज ट्राय करून बघा, नक्कीच सुंदर दिसेल. कटोरी साईड पार्टला जोडून घेऊया. कटोरीचा 1.5 इंच कपडा शिलाईमध्ये घ्यायचा आहे, त्यापेक्षा घ्यायचा नाही.
एक बाजू शिवून तयार केली, तशीच दुसरी बाजू तयार करायची आहे. दोन्ही बाजू जोडून घेतल्या. आता हुकाय पट्ट्या जोडून घेऊया. हुकची पट्टी 1.5 इंचाची घ्यायची असते. कडेने 1/2 इंच फोल्ड करून घेऊया. आयपट्टी 3 इंचाची घ्यायची. त्याला मेन फॅब्रिक जोडायचं आहे. शिवून घेऊया. दोन्ही पट्ट्या तयार करून घेतल्या. हुकपट्टी ही वरून जोडायची असते आणि आयपट्टी आतून जोडायची असते. अशा प्रकारे जोडून घेऊया. 1/2 इंच शिलाई द्यायची आहे. मग वरून दाब शिलाई द्यायची. पट्टी वरून कवर करून आत फोल्ड करायची आणि मग टीप मारून घ्यायची. खालून कमरपट्टी लावल्यावर कवर होईल. अशा प्रकारे हुकपट्टी लावून घेतली. त्यानंतर आयपट्टी ही आतून जोडायची असते. 1/2 इंच शिलाई मारून घेऊया. शिलाई दिली. आता पट्टी अर्धा इंच एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करून या मार्जिनला कवर करायचं आणि वरून शिलाई द्यायची. एक्स्ट्रा पट्टी कट करून पट्टी वरच्या साईडनं कवर करून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्यानंतर दोन्ही भाग असे लावून बघायचे, सारखे आहेत काय? नसतील तर ते करून घ्यायचे. खालून कंबरपट्टी जोडून घेऊया. एका बाजूने पट्टी फोल्ड करून शिवून घेऊया. पट्टी कवर करायला अर्धा इंच पुढे सोडून पट्टी शिवून घेऊया. मग पट्टीवर दाब शिलाई द्यायची आणि मग पट्टी कवर करून आत फोल्ड करायची. या पट्टीवर मोठी शिलाई देते. हात शिलाई केल्यावर ही शिलाई काढून टाकायची. अशाच प्रकारे दुसऱ्या भागाला पण पट्टी जोडून घेऊया. दुसऱ्या भागाला कमरपट्टी मी लावून घेतली. अशा प्रकारे मधुबाला ब्लाऊजचे भाग जोडायचे आहेत. या ब्लाऊजबद्दल काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि हा ब्लाऊज कसा वाटला तेही कमेंट्समधून सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.